महाराष्ट्रातल्या शेवटच्या जो टप्पा आहे प्रचाराचा, त्याला अवघे 2 दिवस प्रचारासाठी राहिलेले आहेत आणि या प्रचारामध्ये सभांचा धडाका आपल्याला पाहायला मिळतोय। उद्या सुद्धा 3 ते 4 सभा महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आणि सगळी जी रणनीती आतापर्यंत आपण बघितली, या सगळ्या राजकारणासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्यासोबत आहेत। एबीपी माझाशी ते एक्सक्लुझिव्ह संवाद साधणार आहेत। साहेब नमस्कार। ज्या प्रकारे कल्याणला सभा, शिवसेना ठाकरे गट नाही, शिवसेना एकच आहे, पण ज्या प्रकारे ती मिंदे सेना आहे, ती शिवसेना नाही। ठीक आहे, बोला। ज्या प्रकारे आपण बघतोय कल्याणची सभा आहे, आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सभा घेतल्यात, कशा प्रकारे प्रचारामध्ये प्रतिसाद मिळतोय? कारण पक्ष फुटीनंतर अशा प्रकारे झंझावत प्रचार एक प्रकारे म्हणता येईल। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट दिसते, कारण महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे। महाराष्ट्र हा गद्दारी कधी सहन करत नाही आणि गद्दारांना कधी थारा देत नाही। महाराष्ट्र गद्दारांना पण थारा देणार नाही आणि ज्यांनी गद्दारी करवली त्या दिल्ली शहांना पण महाराष्ट्र माफ करणार नाही। त्याच्यामुळे त्यांचं जे वारू उधळले किंवा खेचर उधळले ते महाराष्ट्र रोखेल। जनतेचा सूर कसा आहे? जनतेचा सूर उद्वेग आहे, आक्रोश आहे, संताप आहे आणि एकतर परत एकदा सांगतो की गद्दारीबद्दल संताप आहेच आणि 10 वर्ष यांच्या जुमल्यामुळे फसवले गेलो ही एक रागाची भावना आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकांचं जर एक वैशिष्ट्य म्हटलं तर 10 वर्षामध्ये पहिल्या प्रथम सामान्य जनता मोदींविरुद्ध बोलायला लागलेली आहे। हे फार मोठा एक झालेला बदल आहे। सर्वसामान्य जनता बोलते। काल सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी सगळा तो जो काही रोड शो केला, दुर्दैवी होता, तिकडे ती 2 दिवसापूर्वीच एक दुर्घटना घडली होती आणि त्याच ठिकाणी जवळच त्यांनी वाजत गाजत जो काही रोड शो केला तो अत्यंत हिणकस होता। म्हणजे ही चांगल्या मनोवृत्तीची काही लक्षणं नाही आहेत। तो रोड शो तर त्यांनी केलाच, त्याचबरोबरीने त्यांनी मेट्रो बंद केली अचानक। अनेक जे घरी जाणारी लोक होती, त्याच्यात काही महिला ज्यांची मुलं घरी वाट बघत होती, कोणतीही कल्पना न देता मेट्रो बंद केली, सगळे रस्ते जाम केले आणि कसला शो तुम्ही करताय, कसलं प्रदर्शन करताय? मस्तीचं। उद्या सुद्धा सभा आहे पण तेच तर मी म्हणतोय, ही पूर्ण छावणी तयार करायची, लष्करी छावणी। म्हणजे मी काल नाशिकला होतो, मोदी पण नाशिकमध्ये होते। त्या सभेमध्ये त्यांनी कांद्याच्या शेतकऱ्यांना, कांदा उत्पादकांना अडवूनच ठेवलेलं, माझ्या शिवसैनिकांना अडवून ठेवलेलं आणि कांद्याबद्दल बोला म्हटल्यानंतर त्याला उचलून बाजूला नेला आणि मोदीच स्वतः ओरडायला लागले, भारत माता की जय। उद्या जवळपास 25वी सभा महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी घेत आहेत। कधी? 25वी सभा उद्या। औरंगजेब पण 27 वर्ष महाराष्ट्रात राहिलेला, पण महाराष्ट्र जिंकू नाही शकला आणि परत आग्रा नाही बघू शकला। एक प्रकारे उपमा देत आहे? उपमा नाही, मी फक्त एक यापूर्वी कसं काय झालं होतं महाराष्ट्रात त्याचं एक आठवण करून देतोय। उपमा देणार मी कोण? ज्या प्रकारे आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये मी जसं सांगितलं, पण माझं मत आहे त्यांनी आणखीन जमलं तर सभा घ्याव्यात महाराष्ट्रात, कारण 2009ला त्यांनी संपूर्ण देशभर 200च्या वर सभा घेतल्या आणि जिथे जिथे सभा घेतल्या होत्या तिकडे भाजपचा सुपडा साफ झालेला। प्रत्येक सभेमध्ये नकली शिवसेना असा उल्लेख तुमचा केला जातोय। 2 सभेमध्ये नकली संतान असं शिवसेना काय झालं सांगतो। म्हणजे मी आता हे उपवासाने किंवा कुत्सिततेने बोलत नाही, जरी तुम्हाला वाटलं तसं, किंवा टोमणाही मारत नाहीये। शेवटी मोदी सुद्धा माणूस आहेत आणि गेले 10 वर्ष ते झोपले नाही असं म्हणतात। आता न झोपण्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात, हे माझं मत नाहीये, डॉक्टरांचं मत आहे। मेंदूला क्षीण येतो, मेंदू थोडा भ्रमिष्ट होतो, आपण काल काय बोललो ते आज आठवत नाही, आज काय बोललो ते उद्या आठवत नाही। आता त्यांना थोडी विश्रांतीची गरज आहे आणि भारतीय जनता पक्षाने एवढं निर्दयीपणाने त्यांच्याशी वागू नये। आमच्यावरती जे टीका करताना म्हणतात की ह्याने दरवर्षी एक पंतप्रधान करतील, आता तुम्ही दर 5 वर्षांनी तोच माणूस भोवल्यावर चढवताय, किती तो माणूस ताण सहन करणार? माणूस आहे ना। बरं, आता त्याच्यात पातंजलीची तेल पण काय उपयोगाला येत नाहीत। योगा वगैरे करायला वेळ तर दिला पाहिजे। वर्षातनं 1 दिवस योगा देण करून एका दिवसात 365 दिवसाचा थकवा नाही जात। नकली संतान यासाठी ते म्हणतात कारण तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले आणि खरे विचार हे एकनाथ शिंदे पुढे घेऊन जातात, म्हणून ते नकली संतान। त्यांच्या मेंदूला ताण पडलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना आता ते विसरलेत की 2014 साली आणि 19 साली एकनाथ शिंदेनी सही नव्हती केली पंतप्रधान पदासाठी, मोदी पंतप्रधान व्हावे, मी केली होती ती। त्याच्यामुळे मी गेल्या आठवड्यात पण बोललो होतो की जो शिवसेनेला नकली म्हणतो तो बेअकली आहे।
कारण ज्याला एकदा सांगून कळत नाही आणि गाढवा पुढे वाचली गीता, काय उपयोग आहे? त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काय उत्तर देणार? लोक ठरवतील. नाही, काँग्रेस सोबत तुम्ही गेलात, त्याच्यावर टीका मुफ्ती महम्मद सईद बरोबर ते गेले होते. आज चंद्राबाबू नायडू बरोबर गेलेत. चंद्राबाबू नायडूंचा जाहीरनामा काढा ना, त्याच्यात काय म्हटले? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहे? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहे का? चंद्रबाबू हिंदुत्ववादी आहेत का? बाकीची लोक जी आज त्यांच्यासोबत आहेत आणि अर्धी मूर्ती गद्दार लोक, ही कसली हिंदुत्ववादी? तुम्ही वारंवार उल्लेख करतात बंद दाराआड झालेल्या चर्चेचा. तो या लोकसभेचा विषयच नाहीये. पण आता यांना दार उघडलेले चले जाव सांगायला, त्याच्यामुळे त्या बंद दाराआड चर्चेचा काही विषयच नाहीये. तो झाला विषय. पण अडीच वर्ष ते म्हणतात मी बंद दाराआड चर्चा करत नाही. बघा, असं आहे, खोटं कोण बोलतंय हे जगाने पाहिले. 2014 साली दिलेली सगळी जी काही जुमलेबाजी होती, आश्वासनं, ती खोटी ठरली. म्हणजे खोटं कोण बोलतंय? 19 साली जे बोलले होते, ना शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालंय, ना 15 लाख रुपये खात्यात आलेत, ना 2 कोटी रोजगार मिळालेत, नवीन उद्योगधंदे काय आलेले नाही आहेत, शेतकऱ्याला हमीभाव मिळालेला नाही आहे, उज्ज्वला योजनेचे 12 वाजलेले आहेत, प्रधानमंत्री आवास योजनेचे वाजलेले आहेत, हर घर नल से जलचे 12 वाजलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी खोट्या ठरल्या. त्याच्यामुळे लोकांना कळते खोटं कोण बोलतोय. मी कशाला बोलू? पण मी परत तेच बोलतोय, ते बोलतात की बंद दाराआड मी चर्चा करत नाही, मी अशा प्रकारे चर्चा करत नाही. तर खरंच अडीच वर्षाचा तो म्हणतायत. मी हे आई वडिलांची शपथ घेऊन बोलले, तुळजाभवानीची शपथ घेऊन बोलले. आता त्यांना जय भवानी हेच मान्य नसेल तर माझी भवानी मातेची शपथेचं महत्त्व त्यांना काय कळणार? तर ते सोडून द्या. त्यांनी केलेल्या, माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे, आता आपण लढतो ना एकमेकाशी. नकली सेना जर असेल तर तुम्ही महाराष्ट्रात एवढ्या सभा का तुम्हाला घ्याव्या लागतात? महाराष्ट्राने तुम्हाला गुडघ्यावर आणले की नाही आणलं? तुमचं म्हणणं आहे की घाबरतायत महाविकास आघाडी? गुडघे टेकलेत महाराष्ट्र येऊन त्यांनी. ही महाराष्ट्राची ताकद आहे. ही महाराष्ट्राची ताकद आहे, माझी नाही. त्यांना गुडघे टेकायला लावलेत महाराष्ट्राने आणि रोज खोटं बोलतायत. म्हणजे एकदा मला बालासाहेब की संतान वगैरे ते म्हणतात, मी काय त्यांना मदत करेन. दुसऱ्या दिवशी नकली संतान बोलतात. परत जास्त मुलं होणाऱ्यांबद्दल बोलतात. मग ते म्हणतात काल परवा बोललेत की लहानपणी त्यांच्याकडे ईदचं खाणं यायचं. मग जर ते मीठ खाल्लं असेल तर मिठाला जागा त्या. तुम्ही मध्ये ते नवाज शरीफचा केक खाण्यापेक्षा इथल्या मुसलमानांचं जेवण तुम्ही खाल्लं त्याला जागा. तुम्ही एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. काय नेमकी ती? बघा, देवेंद्रच्या वरती मी तर काय बोलतच नाहीये, कारण तो माणूस बोलण्याच्या पातळीचाच नाहीये. तर कटपुतळी आहे. त्याच्यामुळे कटपुतळ्यांचे खेळ बघतो पण बोलत नाही. ते म्हणतात की तुमच्यामुळेच पक्ष फुटले. त्यांना कटपुतळी ही मी मगाशी पण बोललेलो कोणाशी बोलताना, जसं बोटं हलतात ना, एक बोट वर केले की टांग वर होते, दुसरा वर केले की हात वर होतो. ते म्हणतात बदला घेतलाय. पण मी त्याच्याबद्दल बोलायचंच नाही मला, कारण ती त्या कुवतीची माणसंच नाही आहेत. ज्या प्रकारे काल नरेंद्र मोदी एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले की आंबा कसा खायचा, नाही पेरू कसा कापायचा, टरबूज कसं कापायचं. टरबूजाबद्दल प्रश्न विचारा त्यांना, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये टरबूज गाजतंय. तर जसं अक्षय कुमारनी त्यांना विचारलं होतं आंबा कसा खातात, तर तसं मोदींना विचारलं टरबूज कसं खातात. कारण महाराष्ट्रावर जिथे जातो तिकडे लोक टरबूज ओरडतात. तर टरबूज कसं खाता तुम्ही? ज्यूस करके खाते हे की काटकर खाते हे? त्यांचं म्हणणं आहे जर पक्ष फोडताना त्यांना ते झोपले होते का, आणि जर पक्ष फोडणारे लोक देश कसा चालू शकतात? तेच माझं म्हणणं आहे की आता हे वेळ आलेली आहे की हे पक्ष फोडणारे, कुटुंब तोडणारी लोक ही देशासाठी घातक आहेत. त्याच्यामुळे देश यांच्या हातात आता देण्याची आवश्यकता नाही आहे. येत्या 4 जूनला मोदींना जे काही 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते 2 वर्ष दोनदा एक्सटेंड केलं. आता नाही होणार. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वोट जिहाद सुरू केलाय. मग त्यांनी वोट गद्दार सुरू केले, वोट भ्रष्टाचारी सुरू केलेले आहे. ज्या प्रकारे तुम्ही वारंवार म्हणतात की भ्रष्टाचारी लोकांना नरेंद्र मोदी यांनी, मी बोलत नाहीये, जे दिसतंय ते मी सांगतोय. पण ते तुमच्यासोबत पण होते असंही म्हटलं जातं. हो, मग आरोप कोणी केले? मी केले का त्यांनी केले? 70,000 कोटीचे घोटाळे बैलगाडीतनं वगैरे नेऊन कोणी दिले होते? आदर्श घोटाळ्याचा आरोप केला कोणी होता? प्रफुल्ल पटेलवरती आरोप कोणी केले होते? इक्बाल मिर्ची बरोबर याची संबंधित म्हणून बोललं कोण होतं? विमान घोटाळ्याचे आरोप कोणी केले होते? हे आरोप करणारे तुम्हीच आहात. आता विलिनीकरण म्हणजे नाही. आता मला एक सांगा की याचा अर्थ ते भ्रष्ट आहेत की नाहीत हे मोदींनी सांगावं. नाही, पण ते तुमच्यासोबत पण होते, सत्तेमध्ये होते ना, पण आम्ही नव्हते ना आरोप केले. आम्ही त्यांच्यासोबत होतो. आता ते मला नकली म्हणतायत. म्हणजे मी काय म्हणतोय की मेंदूला त्यांच्या शीण आलेला आहे. त्याच्यामुळे तो शिणलेला मेंदू त्याला आता रामकृष्ण ब्राह्मी तेल वगैरे असं कुठलं चांगलं असतं, किंवा अमिताभजी करतात ना ते थंडा थंडा कुल असं काहीतरी तेल बिल लावं त्यांनी.
त्यानंतर आणखी एक सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे विलिनीकरणाची. कोणाच्या? भाजपची? पक्षाच्या विलिनीकरण. मला एक प्रश्न तुम्ही महत्वाचं बोललात, कारण 4 जून नंतर मोदी पंतप्रधान नाही राहणार. परत त्यांनी त्याच्यानंतर सरकार तर जाईल. मोदीजींना 75 वर्ष होतात 2 वर्षांनी, म्हणजे मोदी भाजपचे नेते पण नसणार. मग भाजपचं काय होणार? कारण भाजपकडे दुसरा चेहराच नाहीये. ते तर 400 पार म्हणतात. हो, पण ते 400 पार होत नाहीयेत, कारण महाराष्ट्रात तर ते चालत नाही. संपूर्ण देशात कुठे त्यांना तशी हे 400 पार होणार असेल तर गद्दारी करून पक्ष का फोडतात? पण हा सिरियस प्रश्न आहे जो भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की ह्या वेळेला तर सरकार जाते, त्याच्यानंतर 2 वर्षांनी मोदी पण रिटायर होणार. मोदी झोळी घेऊन जातील, तुमच्या पदरात काय पडणार? त्याच्यामुळे बाकीच्या पक्षांचं काय होणार, विलीन होणार की वगैरे, पण भाजपचं काय होणार हा मोठा भाजपचा आता भविष्याचा प्रश्न निर्माण. भाजपला प्रश्न विचारतायत मोदी? भाजपचा नाही, मी एकूण भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय. आणि खरंच त्यांच्या पुढे प्रश्न आहे, कारण खूप दिवसानंतर नवसाला व्हावं तसं त्यांना ते सरकार मिळालं होतं. 10 वर्ष झाली, तेवढ्यात त्यांनी नवीन नेतृत्वच उभं नाही केलं. कारण नवीन चेहरा आहे कुठे? नरेंद्र मोदी तुम्हाला ऑफर देत आहेत, तुम्ही जी शिवसेना शिंदेसोबत आहे त्याच्यात विलीन व्हावं, आणि शरद पवारांनी अजित पवारांची जी त्यांच्यामध्ये खरी कुठलं तरी चांगलं ब्राह्मी तेल वगैरे असतं ना. मी परत परत सांगतोय की तुम्ही त्याची थट्टा करू नका. मी माणुसकीच्या यांनी प्रेमाने सांगतोय, आपुलकीने सांगतोय की मेंदूला शीण आलाय, त्याला आरामाची गरज आहे त्या मेंदूला आणि मोदीजींना. त्याच्यामुळे त्यांना थोडा आराम करण्याची गरज आहे. आता 10 वर्ष न झोपता काम केलेला माणूस तुम्ही काय अपेक्षा करणार? मी विलिनीकरणाचा मुद्दा घेतोय. बरेचदा असं बोलतात की काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, जे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तो विलीन होईल. ते म्हणतात की काही प्रादेशिक पक्ष सुद्धा विलीन होईल. म्हणूनच मी म्हटलं ना की कधी त्यांनी एकदा ठरवावं नेमकं काय बोलायचं त्यांना. नाही, स्वतः शरद पवार असं म्हणतात. नाही, पवार असं नाही बोललेले की त्यांचं प्रादेशिक, पवारांचा निर्णय तो त्यांच्यावरती अवलंबून आहे. ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. पण त्यांनी 30 वर्ष एकत्र राहून आम्ही भाजपमध्ये विलीन नाही झालो, तर यांच्याबरोबर कसं काय विलीन होणार? आणि शरद पवारजी बोलले ते छोट्या प्रादेशिक पक्षांबद्दल बोलले, म्हणजे कदाचित हे मिंदे फिंदे असतील ना, ते आता जातील त्यांचं सगळं. तुमचं म्हणणं आहे की मी तेच विचारतो की ताकद वाढेल जर अशा प्रकारे विलीन झाले काँग्रेसमध्ये. कोण विलीन होणार ते माहिती नाहीये, मी का त्याच्यात गेलेलो नाहीये त्या विषयामध्ये. परत आपण सभांकडे येऊयात. उद्या नरेंद्र मोदींची सभा होतीये. पंतप्रधान म्हणून कदाचित ती त्यांची मुंबईची शेवटची सभा ठरेल. कदाचित एवढ्यासाठी बोललो कारण परवाचा एक दिवस आहे, परवा परत आले तर ती परवाची सभा ही पंतप्रधान म्हणून शेवटची राहील. एका मुलाखतीत नरेंद्र मोदी असं म्हणतात की मी उद्धव ठाकरेंसाठी कधीही पडत्या काळामध्ये शिवसैनिकाचा तो धर्मच आहे. शिवसेना जेवढी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावते तेवढी भाजपा नाही धावत. त्याच्यामुळे त्यांनाही काही गरज लागली तर माणुसकीच्या धर्माने शिवसैनिक धावेलच. मग त्याच्यामध्ये आता असं चर्चा होतात की पडद्यामागे उद्धव ठाकरे किंवा शिवसेना ठाकरे गटाची भाजपसोबत चर्चा सुरू आहे का? कारण आजच एबीपी माझ्याशी बोलताना पडदे कुठे बंद दाराआड जर चर्चा होत नसेल असं ते म्हणतायत, मग ही बंद दाराआड चर्चा कशी होईल? भविष्यात कधीच भाजपसोबत जाण्याचा विचार भविष्यात भाजपा राहील की नाही हा प्रॉब्लेम आहे आता मला. कारण आता तुम्हाला म्हटलं तसं गणित सरळ सोपं आहे. समोर जे दिसतंय यांचं सरकार आता झालं, आज तारीख किती 16 गेली, म्हणजे राहिले इनमिन किती दिवस तेवढे. 4 तारखेला डिमोडिनेशन होते, जसं डिमॉनिटायझेशन झालेलं. एकनाथ शिंदे पण प्रचार करतात. एकनाथ शिंदे प्रचार करताना म्हणतात की मी जसं मोदी करतायत तसं अगदी ते करतायत की मी सर्व जवळपास 48 मतदारसंघ फिरतोय. मात्र उद्धव ठाकरेंनी सरकार चालवताना घरी बसून सरकार चालवलं. ठीक आहे, मला असं आहे ना, ते वर्ण ती स्क्रिप्ट येते ती त्यांना बोलावी लागते, ही त्यांची मजबुरी आहे. मजबूर झालेल्या दिनवाण्या केविलवाण्या माणसाबद्दल काय बोलायचं? मला काय बोलायचं मी सभेत बोलेन. उद्धव ठाकरे कसं बघताय? पक्ष फुटलेला आहे, जे महत्वाचे मोठे नेते होते ते सोबत. एका वाक्यात सांगायचं, ज्यांना सर्वसामान्य शिवसैनिकांनी मोठं केलं त्यातले काही मोठे झालेले गद्दार निघून गेले, पण ज्यांनी मोठं केले ती शिवसैनिकांची ताकद आजही माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे मला चिंता नाही. ज्यांना मी म्हटलं ना, भाजपला राजकारणात पोरं होत नाहीत, नकली संतान पण होत नाही, म्हणून त्यांना भाड्याने पोरं पण भाड्याने घ्यावी लागतात, दुसऱ्यांची पोरं कडेवरती घेऊन फिरवावी लागतात, भाड्याने सुपारी देऊन प्रचारक बोलावं लागतात, त्यांच्या नावाने मैदानं बुक करावी लागतात. म्हणजे भाजपचं अस्सल आता काहीच राहिलेलं नाही आहे. म्हणजे खरं म्हटलं तर भाजप संपलेला पक्ष आहे.
ना विचार आहे, ना त्यांच्यात ती एक पिढी होती. प्रमोद महाजन वगैरे ती एक उंचीची पिढी होती, ती आता राहिलीच नाही, ती संपवली. त्याच्यामुळे आजचा भाजप हा नकलीपेक्षा संपलेला भाजप आहे. पण प्रचार करताना आव्हानात्मक जात आहे, कारण मित्र वेगळे आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहेत. अजिबात नाही. आता उलट तसं मी म्हटलं तर चंद्राबाबू नायडू हे त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यात काय काय त्यांनी दिलेत, अल्पसंख्याकांना वचनं ती त्यांनीच काढा, मोदीजींनी एकदा वाचावी. तुम्ही म्हटलात की पण एकूण मला असं वाटतं काय की कदाचित असं मी ऐकलेलं की मोदींना कोणतरी एक भाषण लिहून देतो माणूस, तो बहुतेक संपावर गेलाय असं दिसतंय. म्हणायचं काय म्हणजे नाही, असं संपावर गेलं असं वाटतं. मी पुढे काय म्हटलं, मला काहीच म्हणायचं नाहीये, मी वाटतंय असं बोललो. इंडिया आघाडीसोबत सगळ्या पक्षांची जुळवाजुळव झाली, अनेक पक्ष तुमच्यासोबत म्हणजे एकत्रित आले. कधी भावाला म्हणजे राज ठाकरेंना सोबत घ्यावं किंवा त्यांच्याशी चर्चा करावी तोही असं प्रश्न आता तसं नाहीये, कारण ते तिकडे गेलेले आहेत, त्याच्यामुळे तो पुढे विषय. पण बराच वेळ काळ होता आपल्याला की परत आपण एक सोडून द्या ना. आता आम्ही जे लोकशाही वाचवणारे पक्ष आहोत, देशहितासाठी आम्ही एकत्र आलेले आहोत. ज्यांना लोकशाही वाचवायचे आहेत ते आम्ही सोबत आलेलो कधी आहोत, चर्चा संविधान वाचवायचे ते सोबत आलेलो आहोत. आणि हुकुमशाही ही देशात चालणार नाही, अजिबात नाही. तर जे हुकुमशाहीला घाबरतात ते एकत्र आलेत आणि हुकुमशाही नको म्हणणारे एकत्र आलेत. पण कधी चर्चा करावीशी वाटली? आता या विषयाला काय अर्थच नाही ना. लोकसभेची निवडणूक परवा आलेली आहे, विधानसभा येते, त्याच्यात काय विचार? त्याच्या आधी पण विधानसभा झाल्यात, उद्या पण होतील. आम्ही आहोत ते बरं. राज ठाकरे त्यांच्यासोबत गेल्यानं मला त्याच्यावरती काहीच बोलायचं नाहीये. ज्या प्रकारे इनकमिंग तुमच्याकडे पण चालू आहे, जरी मोठे काही नेते नसले तरी आताच उन्मेष पाटील सारखे तुमच्याकडे खासदार आले, असं असताना आमच्याकडे जे येत आहेत, आमच्याकडे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची ताकद नाहीये, तरी आमच्याकडे लोक येत आहेत. हा फरक आहे. भविष्यात विधानसभा निवडणूक आहे, त्याच्या आधी कोणते असे, आणि कदाचित आता ही परवाची जी निवडणूक होते, मला असं वाटतं की कारण त्यांना काही वाटेल ते करून जोर लावायचा ते प्रयत्न करतील. माझ्या चांगल्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची ते शक्यता आहे. तुम्हाला असं वाटतं अजूनही काही करतील, ते काही करतील आणि ती करावीच त्यांनी, ते त्यांच्या आणखीन अंगलट येईल. कुठेतरी या सगळ्या दबावाच्या राजकारणात तुम्ही म्हणता ईडी सीबीआयची भीती आहे, त्याच्यामुळे आणखी काही लोक तुमच्यातनं निघून जातील अशी काही नाही. आता राहिले फक्त 20 दिवस. 4 तारखेनंतर या सगळ्या यंत्रणा आमच्या हातात येणार. एनडीएकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाहीये, भाजपकडे सुद्धा नाहीये. कारण आता 4 तारखेला तर ह्यांचा पराभव होणार. आणि आता जो मी म्हटलं तसं की ती लोक त्यांनी किती माझ्यावरती टीका करू देत, आम्ही आमच्या मुलासाठी लढतोय, शरद पवार साहेब त्यांच्या मुलीसाठी लढतात, पण हे स्वतः किती वेळा बोल्यावरती चढणार. 14 साली चढले, पुन्हा 19ला, पुन्हा 24ला, पुन्हा म्हणजे तुम्ही आणि तुम्हीच. ही एकाधिकारशाही आहे ना, ह्यालाच आम्ही हुकुमशाही म्हणतो. म्हणून आता बस झालं. आता मागे 2009च्या सुमारास आडवाणी साहेब देशभर फिरले होते आणि त्यांनी कॅम्पेन केलं होतं अब बास. नाही पण बऱ्याचदा त्याच्यामुळे अब बास, आता बस, आता खूप झालं, सगळेच आता शेंडलेत, त्याच्यामुळे आता पुरे. बऱ्याचदा फिरताना असं जाणवतं की लोक सुद्धा म्हणतात, जनता म्हणते की यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाहीये. असं त्याचा कुठेतरी असं अजिबात नाहीये. नरसिंहराव कुठे चेहरा होता, मनमोहन सिंग कुठे चेहरा होते, वाजपेयी सुद्धा आधी तर आडवाणी साहेबच होते. मग त्यावेळेला सगळेजण एकत्र झाले आणि त्यांनी असं ठरवलं की आम्ही तुम्हाला इंडियात येऊ तुमच्या, पण आम्हाला सेक्युलर चेहरा पाहिजे. मग तेव्हा भाजपाने सुद्धा सेक्युलर चेहरा म्हणून अटलजींचा चेहरा पुढेच केला होता. असा चेहरा कोणता पुढे येईल? म्हणजे मल्लिकार्जुन खरगे असतील की राहुल गांधी कोणी असेल, आमच्यामध्ये आहेत भरपूर चेहरे आहेत. चॉईस असणं केव्हाही चांगलं नसण्यापेक्षा. तुम्ही मोदींना भेटून आले होते 2019ला आणि त्यानंतर कुठेतरी मतपरिवर्तन झालं असा तटकरेंनी दावा केला. तटकरेंचं सोडून द्या. ही लोक यांची किती उंची आहे, काय आहे, सोडून द्या ना. तुम्ही अशा गोष्टी फार मनावर नका घेऊ. लोकांचे जे प्रश्न आहेत ना, या सगळ्या मोदींच्या 25 सभा झाल्या. एका तरी सभेत महागाईवर बोलले, एका तरी सभेत शेतकरी आत्महत्यावर बोलले. ते विकासावर बोलतात. विकास आहे कुठे? विकासच नाहीये. विकास म्हणजे कोणाचा विकास? कॉन्ट्रॅक्टर मित्रांचा. पण आता निवडणुकीत म्हणजे विदर्भातल्या मतदानाच्या दिवसानंतर आजपर्यंत 200च्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. गेलेत मोदी तिकडे, गेलेत मुख्यमंत्री तिकडे, घटनाबाह्य. किती जणांना नोकऱ्या दिल्या त्याच्यावर का नाही बोलत? हेच मोदी जेव्हा बोलले होते की मतदानाला निघताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून निघा, मग तसं आता निघताना काय मोदींच्या फोटोला नमस्कार करून निघायचं? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या मूलभूत गोष्टी आहेत.
लोक तुम्ही काय करताय, बंद दारात चर्चा करताय का खिडकीवर बसून चर्चा करताय त्याला किंमत नाही देत. आम्ही तुम्हाला मत देतो आमच्या भविष्यासाठी. तुम्ही लोकांना ज्या थापा मारल्या त्याच्याबद्दल बोला. गायीवरती बोलता तसं महागाईवर बोला. म्हणजे आज अमित शहा कुठेतरी बोललेत की पुन्हा एकदा मोदी का पाहिजेत, तर जो काय गायीची हत्या करेल त्या आम्ही उलटा टांगू. मग 10 वर्ष कुठे कसं टांगत होता, तिरके. आणि मग महिलांवरती अत्याचार होतात त्यांच्यासमोर तुम्ही का उलटे होता. सेक्युलर पक्षासोबत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सेक्युलर नाही, घटना जी आहे त्याच्यामध्ये सगळे शपथ घटनेची शपथ घेतात. मोदींनी सुद्धा त्याच घटनेची शपथ घेतली ज्याच्यात सेक्युलर शब्द. सेक्युलर म्हणजे सर्वांना एक भाव. नरेंद्र मोदी बाळासाहेबांबद्दल भरभरून बोलले. सभांमध्ये सुद्धा सुरुवात करताना का बाळासाहेबांना वेळ आली ही वेळ का आली त्यांच्यावर. जर त्यांनी मला संपवलंय ना, मग ही वेळ का आली. मोदींना बाळासाहेबांचा हिंदू हृदय सम्राट ते बोलले पाहिजेत, तर त्यांचा फोटो लावून मत मागायची वेळ का आली. पण हे ऐकून काय वाटतं, ज्या प्रकारे भरभरून बोलले नरेंद्र मोदी बाळासाहेबांबद्दल, ते हेही म्हणतात ठीक आहे. नंतर त्यांना काय 4 जून नंतर काय आहे, जाऊ दे. सध्याची स्थिती बघता 48 पैकी किती जागा महाराष्ट्रात कशी तयारी झाली. 48च्या 48 मी जिंकायच्या तयारीने लढतोय. 48च्या 48 का नाही. अशा जिंकायच्या ईर्षेनेच लढाई लढली पाहिजे. कुठल्या जागा आहेत ज्या आव्हानात्मक आहेत, जिथे अधिकाधिक लक्ष द्यावं लागतंय. नाही, असं काही नाहीये. सगळ्या जागांवरती आम्ही सारखं लक्ष आहे आणि तिन्ही पक्षांची, इतर मित्र पक्षांची चांगली एकजूट झालेली आहे. परत एकदा सांगतो, संविधान जे बदलायचा यांचा घाट आहे तो मोडण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, ही जी महाविकास आघाडी लोकसभा लढतीये, हीच ताकद विधानसभेला अगदी तशीच राहील की मग नाही राहणार, आणखीन वाढेल. आणखी काही पक्षप्रवेश होतील, ताकदच वाढेल. तुम्ही ते पण म्हणतात की भीती दाखवली जाते काही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, ईडी सीबीआयचे. त्यामुळे ते आता फक्त 4 तारखेपर्यंत. 4 नंतर भाजपच फुटेल आणि 2 वर्षानंतर तर मोदीजी राजकारणातूनच निवृत्त होतील. म्हणजे पंतप्रधान पण आत्ताच जाईल. 2 वर्षानंतर मोदीजी पण नेतृत्व करायला नसेल, तेव्हा भाजपची हालत फार वाईट होईल. पण त्याच्यामुळे मला असं वाटतं काही हळूहळू सगळ्यांना ते डोळा मारायला लागले असतील. पण जो सपोर्ट मिळतोय तुम्हाला, जो पाठिंबा मिळतोय, तो तसाच तुम्ही जो इमॅजिन केला होता या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये अगदी तसाच आहे. माझा एक लक्षात घ्या की मोदी भले घराण्याशिवाय बोलो, माझं तर आव्हान आहे. मी माझ्या 7 पिढ्यांचा इतिहास किंवा कारकीर्द जी जनतेने पाहिलेली आहे ती ठेवतो. मोदींनी त्यांच्या 7 पिढ्यांचं ठेवावं. म्हणून आज देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे याला लोक आपला मानतात. काही खासदार ज्यांचे तिकीट कापले गेले त्यांनी कधी काही परत तुमच्याकडे विचारणा केली, किंवा आता जे नाराज आहेत त्यांना विधानसभेची भीती आहे की तिकीट मिळेल की नाही महायुतीमध्ये, नशीब आणि त्यांचं सगळं हे आहे. कारण विधानसभेपर्यंत आणखीन हालत भाजपची खराब होईल. त्यात काही इनकमिंग झाले तर माझ्याकडे बघा, शेवटी मी जे म्हणतो ना की सडलेली पानं झडली पाहिजेत, हा निसर्गाचा नियम आहे. सडलेली पानं झडतात आणि त्याच्यावर नवीन अंकुर उगवतात. माझ्या शिवसेनेला नवीन अंकुर आलेत, पुन्हा पालवी फुटले. तुम्ही काय केलं, सडलेली पानं तोडलीत, पण मुळं माझी खोलवर गेलेत ना, त्याचं काय करणार. कधीच परत काही आमदारांना काही गरज नाहीये. उलट काही ठिकाणी लोक जी गेली होती त्यांच्या जाचाला कंटाळून ती परत आलेत. खरं तर खूप खूप वेळ दिला तुम्ही आम्हाला या सगळ्या व्यस्त शेड्यूलमध्ये, त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामुळे हे होते उद्धव ठाकरे, त्यांनी वेळात वेळ काढून एबीपी माझाशी संवाद साधला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.